नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या या पायऱ्यांवर खरं तर आंदोलन केलं जातंय। हे सगळे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहे आणि त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे आणि एकूणच प्रशासनाच्या विरोधात जी आहे ती नाराजी व्यक्त केली जात आहे। आंदोलन करताय खड्ड्यांच्या प्रश्नासंदर्भात काय नेमकी मागणी? तर मी नाशिककरांना आठवण करून देतो की 2017 पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। ते 5 वर्ष आणि नंतर प्रशासकाचे 4 वर्ष। या पूर्ण कार्यकाळामध्ये जो काय भ्रष्टाचार झालाय, जो काय नाशिककरांना वेठीस धरून कारभार चाललाय, अजूनही त्यांची ती मगरुरी कमी झालेली दिसत नाहीये। आज निवडणुका होऊन देखील 6 महिने झाले, पण नाशिकचे सर्व खड्डे, नाशिकचा जो भोंगळा कारभार चाललाय, त्यामुळे नाहक सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरून ते त्यांच्या जीवावर बेततंय। आज वर्तमानपत्रांच्या आपण बातम्या बघतोय तर या खड्ड्यांमुळे जवळजवळ 5 बळी आज नाशिकचे गेले। आणि मला असं सांगावंसं वाटतं की राज्य शासन, केंद्र शासन 5-5 लाख रुपये देत आहे। म्हणजे राज्य शासनाने, केंद्र शासनाने आपल्या सर्वसामान्यांचा जीव 5 लाखाचा धरलाच आहे, पण आता महापालिकेने पण आपल्या जीवाची किंमत 10 लाख रुपये लावून टाकलेली आहे। पण हे सर्व करत असताना आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही आतापर्यंत वेळेत कामं का संपवली नाही? जी कामं करायची होती ती वेळेत संपवली असती, चांगल्या दर्जाची कामं केली असती, तर आज या 5 जणांना बळी जावं लागलं नसतं। आणि अजून एक आहे की जोपर्यंत तुम्ही संबंधित अधिकारी असेल किंवा संबंधित ठेकेदार असेल यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत। आपण बघतोय हे खरं तर तात्या काय सांगणार? खरं तर आंदोलन करताय, प्रशासनाकडनं खड्डे बुजवले जात नाही, नागरिकांचा जीव जातोय। खरोखर आज नाशिककरांसाठी हा खूप दुःखाचा दिवस आहे। ज्या लोकप्रतिनिधींना नाशिककर या महानगरपालिकेत निवडून देतात आणि त्यांना अपेक्षा असते की आमच्या समस्या मांडतील आणि आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील, पण आज आम्हाला ह्याच नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ या नाशिक महापालिकेत आली आहे। आज आम्हाला दुखवटा पाळण्याची वेळ आली आहे, पण याला जबाबदार कोण? तर याला सर्वोच्च जबाबदार असतील महापालिकेचे आयुक्त आहेत, महापौर आहेत आणि ही महानगरपालिका आहेत। कारण की यांचं कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरांचे हितसंबंध आहेत आणि ते हितसंबंध चोपले जातात। कारण की महापौरताईंनी आम्हाला आश्वासित केलं होतं आणि रुलिंग केलं होतं महापालिकेमध्ये, महासभेत, की आम्ही जर इथून पुढे कोणाच्या ऍक्सिडेंटमध्ये कोणी मृत्युमुखी पडलं तर आम्ही सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल। मग महापौरताई का दाखल करत नाही? मग याच्या अर्थ तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालतात का? हा माझा आरोप आहे। म्हणून येत्या महासभेत जर ठोस असे काही निर्णय झाले नाही तर निश्चितच महापालिकेवरती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपूर्ण नागरिकांना घेऊन मोर्चा काढणार आहे। आपण बघतोय खरं तर या ठिकाणी मृतांना देखील श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जात आहे आणि खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतला गेलेला आहे आणि एकूणच या खड्ड्यांमुळे मृत झालेल्या अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील करण्यात आलेली। जर हे गुन्हे दाखल झाले नाही तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलनाचा इशारा देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।